चर्रावार चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचे आदरणीय अध्यक्ष श्री संजय तुमरामजी, उपमहापौर युवा नेता श्री राहुल पावडेजी, सचिव प्रशांत विघ्नेश्वरजी, ज्येष्ठ पत्रकार व या पत्रकार संघाचं अनेक वर्ष नेतृत्व करणारे श्री सुनीलजी देशपांडे, या ठिकाणी उपस्थित सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री भोयरजी, श्री हंद्रावेजी, माजी अध्यक्ष प्रमोद काकडेजी, या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित भारतीय जनता पार्टीचे महानगराचे अध्यक्ष डॉक्टर मंगेश गोयवाडेजी, शिवसेनेचे जिल्ह्याचे प्रमुख श्री संदीप गिरेजी व आमच्या शेजारी जे डेप्युटेशनवर सध्या काँग्रेस शहराचे अध्यक्ष आहेत असे रितेश उर्फ रामू तिवारीजी, अभी वडेट्टीवार जी यहाँ नहीं है, कोई चिंता मत कर। इथं उपस्थित इतर सर्व आदरणीय नगरसेवक नगरसेविका, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व जेव्हा या इमारतीची सुरुवात झाली तेव्हा महापौर असणाऱ्या अंजलीताई घोटेकर, सर्व पत्रकार संघाचे आदरणीय पत्रकार बंधू भगिनी, काँग्रेसचे ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष मागे आहेत प्रकाश देवतळेजी, इतर सर्व विविध पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी व या पत्रकार भवनाच्या उद्घाटन समयी उपस्थित चंद्रपूरचे सर्व सन्माननीय नागरिक बंधू आणि भगिनींनो, पत्रकार भवनाचं अधिकृत उद्घाटन व लोकार्पण झालं असं मी आपल्या सर्वांच्या साक्षीने घोषित करतो। माझ्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने या जिल्ह्याचे थोर सुपुत्र, या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून एका वर्षामध्ये आपल्या कामाची कार्याची छाप जनाजनाच्या मनामनावर उमटवणारे स्वर्गीय श्रद्धेय मासा कन्नमवार यांना आदरांजली व्यक्त करतो। खरं तर 6 जानेवारीला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस हा आपण पत्रकार दिन म्हणून साजरा करतो। त्याच दिवशी या कार्यालयाचं उद्घाटन व्हावं अशी अपेक्षा होती, पण काही अडचणीच्या कारणाने महानगरपालिकेच्या माध्यमातून होणाऱ्या या कार्यक्रमाचं 10 तारखेला हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। पण मी मनात विचार केला की जरी दर्पणकारांचा हा 6 जानेवारी पत्रकार दिवस, पत्रकार दिन, या दिवशी जरी हा कार्यक्रम आपल्याला करता आला नाही, तरी स्वर्गीय मासा कन्नमवार ज्या जिल्ह्याची आन बान शान आज त्यांच्या या जयंतीच्या निमित्ताने आपल्याला या कार्यक्रम आणि हा उद्घाटन करत असताना एका गोष्टीची नोंद आपण सर्वांनी घेतली पाहिजे की मी आज फक्त स्वर्गीय मासा कन्नमवारांना माजी मुख्यमंत्री म्हणून आदरांजली व्यक्त केली नाही, तर मासा कन्नमवारांचा मुख्यमंत्री पदापर्यंत होणारा प्रवासाची सुरुवात याचा संबंधच वर्तमानपत्रापासून आहे। म्हणजे हातात वर्तमानपत्र घेऊन घराघरापर्यंत वार्ता पोहोचवणारे कन्नमवारजी हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। 20 नोव्हेंबर 1962 ला मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री असताना 24 नोव्हेंबर 1963 ला त्यांचं निधन झालं।
पण त्यांचाही संबंध हा वर्तमानपत्राशी नक्कीच आहे. म्हणजे पत्रकारांना सुद्धा एका गोष्टीचा निश्चितपणे ही नोंद घेताना मासा कन्नमवारांच्या मार्गावर आपल्यापैकीही कोणी जाऊ शकेल असा विचार मनात आणायला काही अडचण नाही. खरं तर लहानपणी जेव्हा आम्ही कॉलेजच्या निवडणुका लढवायचो तेव्हा 2 चौक हे कॉलेजच्या निवडणुकीचे हॉट सेंटर असायचे. एक सरदार पटेल कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी हॉट सेंटर असायचं मिलन चौक, आणि जनता कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी असायचं हॉट सेंटर म्हणजे वरवरा नाका चौक. आणि जेव्हा मी इथं उद्घाटन करतोय ही इमारत तर सुंदर झाली, पण जेव्हा मला संजय तुमरामजींनी समोर या इमारतीला फिरवत असताना एका काचेच्या केबिन मध्ये सोफा सेट टाकले तिथं घेऊन गेले तेव्हा माझ्या लक्षात आलं की पत्रकार भवनातून सुद्धा या चौकामध्ये घडणाऱ्या राजकारणावर लक्ष ठेवण्याची व्यवस्था ही या पत्रकार भवनाने अतिशय सूक्ष्मपणे केली. आणि आज योगायोग असा आहे की एकीकडे स्वर्गीय कन्नमवारांची जयंती आपण साजरी करतोय, ज्यांच्या कर्तृत्वाचा आलेख मोठा आहे, पण या कर्तृत्वामधलं एक कार्य महत्वाचं आहे, ते म्हणजे भद्रावतीमध्ये डिफेन्सचा कारखाना, ज्या ठिकाणी बॉम्ब तयार केले जातात. मी मनात विचार केला की आज स्वर्गीय कन्नमवारांच्या जयंतीच्या दिनानिमित्त आपण जेव्हा हा कार्यक्रम करतोय तर कन्नमवारांनी शत्रूचा बिमोड करण्यासाठी बॉम्ब तयार करणारा डिफेन्सचा कारखाना आणला. त्याच दिवशी पत्रकार भवन हे सुद्धा शब्दाचा बॉम्ब अन्यायाच्या विरुद्ध, शोषणाच्या विरुद्ध, असत्याच्या विरुद्ध, विनाशाच्या विरुद्ध याही पत्रकार भवनामधून जनतेचा डिफेन्स होत इथूनही शब्दाचे बॉम्ब निर्माण व्हावे यासाठी या पत्रकार भवनाचा उपयोग व्हावा. सुंदर का पत्रकार भवन असेल, पण हे खरं आहे की कोणती इमारत किती सुंदर आहे यावर कामाचं मूल्यांकन होऊ शकत नाही. त्या इमारतीत काम करणाऱ्यांचे विचार, त्या इमारतीत सुंदर शब्द रूपाने जर विचार वर्तमानपत्राच्या कागदापर्यंत पोहोचले तर सुंदर इमारत, सुंदर विचार हे आपण इथून घडवू शकू. आणि यासाठी या जिल्ह्यातला एक राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून, आमदार म्हणून मी शुभकामना देतो, सदिच्छा व्यक्त करतो की पत्रकारिता हे मिशन आहे आणि कोणताही जिथं कार्य लागतो त्याला जीव ओतून काम करावं लागतं. मग तो मूर्तिकार असेल, चित्रकार असेल की पत्रकार असेल. यासाठी या इमारतीतून सर्व पत्रकार बांधव उत्तम काम करतील हा विश्वास मला निश्चितपणे आहे. 35 वर्ष जुनी इमारत होती. मला आठवतं की श्री दैनिक सकाळचे प्रमोद काकडेजी, संजय तुमरामजी, प्रशांत विघ्नेश्वरजी आणि त्यांची टीम मला भेटायला. आणि जेव्हा त्यांनी सांगितलं की या ठिकाणी आमची वास्तू तयार व्हावी, उत्तम व्हावी, आपण मदत करावी, मी मनात विचार केला की शेवटी लोकशाहीमध्ये 4 स्तंभ आपण मानले त्यापैकी पत्रकारिता एक आहे. आणि जेव्हा जेव्हा एखाद्या ठिकाणी पत्रकार बांधवांनी एखादी सूचना केली तर ती पूर्ण व्हावी या दृष्टीने मी नेहमीच प्रयत्न केला. आणि हे मी आज अभिमानाने सांगू शकतो की पोंभुर्णेचे पत्रकार आलेत, निधी नव्हता, पण चिंता करू नका, इफ देअर इज अ विल देअर इज अ वे, हे आमचे गडकरीजी नेहमी म्हणतात. नुकतेच नारायण राणेजी राज्यसभा सदस्य झाले होते. मी फोन केला
म्हणजे राणेसाहेब मग एक पत्रकार होण्यासाठी पैसे लागते आणि आज मग आनंद होतो की मागच्याच 3 महिन्यापूर्वी मी पोंभुर्णा पत्रकार संघाच्या उत्तम इमारतीचं उद्घाटन केलं. मूळचे पत्रकार आले, म्हणाले आम्हाला पत्रकार भवन पाहिजे. मी मूळलाही पत्रकार भवन करून दिलं. राजुराच्या पत्रकारांनी कॉन्ट्रीब्युशन केलं होतं, पत्रकार भवन बांधलं. म्हणाले अजून एक मजला पाहिजे. मी आमदार अनिल सोगे होते, त्यांना म्हटलं की मला दुसरा निधी उपलब्ध नाही. त्यांनी आपला निधी उपलब्ध केला. राजुऱ्यामध्ये दुसरं सभागृह वरचा हॉल बनवण्यासाठी आपण मदत केली. पण ही मदत करताना भावना एकच होती की आम्ही जेव्हा 15 ऑगस्ट 2022ला स्वातंत्र्याचे 75 वर्ष पूर्ण करू तेव्हा भारत कुठेतरी असेल, हिंदुस्थान कुठेतरी असेल, माझा इंडिया माझा अभिमान, ही भावना असेल. पण ही भावना व्यक्त करत असताना माझा देश माझा अभिमान हा दुसरा कोणीतरी व्यक्ती पूर्ण करेल, हीच मुळात आपली चुकीची कल्पना आहे. ही कल्पना पूर्ण करायची असेल तर माझा तुमचा सर्वांचा योगदान यामध्ये असलं पाहिजे. आणि हे योगदान देण्यासाठी पत्रकारितेचा उपयोग करताना खरं तर जेव्हा मी इथं गाडीत बसलो तेव्हा विचार केला की काय भाषणात द्यावं. कारण शेवटी संजयजी असा आहे की साधारणतः बाकी ठिकाणी नेत्यांनी मार्गदर्शन करणं याच्यात अडचण नसते, पण पत्रकार संघात येऊन मार्गदर्शन करण्यामध्ये अडचण असते. कारण 364 दिवस तुमचं मार्गदर्शन आम्ही वर्तमानपत्रातून वाचत असतो. पण म्हणजे आजचा दिवस चांगला आहे, आज आपण मार्गदर्शन केलं पाहिजे. कारण आज पत्रकार भवनाच्या उद्घाटक म्हणून आपण पोहोचलो आहे. आणि मग यामध्ये पत्रकारांच्या माध्यमातून समाजालाही हे 100% आहे. जसं नेत्यांकडून अपेक्षा असते की त्यांनी चांगलं वागावं, दिला शब्द तो पूर्ण करावा, लोकांची विस्मरण शक्तीचा उपयोग करू नये, असं जसं जनतेला नेत्यांकडून वाटतं तसं नेत्यांनाही पत्रकारांकडून वाटतं की पत्रकारांनी सुद्धा हे मिशन समजून जिथं जिथं माफी आहे, जिथं जिथं गुन्हेगार आहे, जिथं जिथं अपप्रवृत्ती आहे, जिथं जिथं शोषण होतं यावर कठोर प्रहार या भवनातून व्हावा अशी माझी अपेक्षा आहे. आणि चंद्रपूर जिल्ह्याचं एकमात्र देशातलं पत्रकार संघ असेल, देशातलं एकमात्र, कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आणि कामरूपपासून कच्छपर्यंत एकमात्र पत्रकार भवन आहे ज्याच्या बाजूला भारतरत्न विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शोषणाविरुद्ध जी मशाल पेटवली ती दीक्षाभूमी 16 ऑक्टोबर 1956 ती दीक्षाभूमी तुमच्या बाजूला आहे. ही देशात कुठेही पत्रकार भवन हे स्वर्गीय बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी जी ज्योत शोषणाविरुद्ध अन्यायाविरुद्ध पेटवली असेल ती पवित्र भूमी याच पत्रकार भवनाच्या बाजूला आहे. आणि फक्त ही पवित्र भूमी तुमच्या बाजूला नाही, अजून एक वैशिष्ट्य या पत्रकार भवनाचं की जेव्हा तुम्ही समोरच्या काचेतून पाहता तेव्हा तुम्हाला पहिल्यांदा डोळ्यासमोर जे अक्षर दिसतात ते दिसतात श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाच्या उड्डाणपुलाचे. आणि म्हणून एकीकडे असे 2 महाराष्ट्राचे महापुरुष विचारवंत की ज्यांनी अन्यायाविरुद्ध शोषणाविरुद्ध आवाज बुलंद केला, जेव्हाही तुम्ही या पत्रकार भवनात बसाल तेव्हा हा आवाज अशाच पद्धतीने पुढे जावा ही अपेक्षा आहे. 10 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी आज जेव्हा या सभागृहात आलो स्वर्गीय गिरीशकुमार खत्रीजींचं स्मरण, ती पत्रकारिता होती. महमूद राजा कितीतरी नावं घेत आहे, पण आता तुमच्या समोर तर स्पर्धा वाढली आहे. सुनील देशपांडेजी असेल, बाळ हनगोडजी असेल, तो काळ आणि आताचा काळ खूप बदलला आहे. आता प्रिंट मीडियातून सोशल मीडियापर्यंत प्रवास सुरू झाला. तुमची बातमी येण्याच्या अगोदर व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमधून कोणती बातमी कधी येईल सांगता येईल.
वर्तमानपत्र कुठेतरी दायित्व, जबाबदारी, शब्दाचा उपयोग करताना जबाबदारी असायची, दायित्व असायचं. अतिशय चपखल शब्द, कोणाचाही अवमान न होणाऱ्या शब्दाचा उपयोग सर्वसाधारणपणे हा प्रिंट मीडियामध्ये केला जायचा. मला अजूनही आठवतं की जेव्हा मी सुद्धा बॅचलर ऑफ जर्नलिझमचा विद्यार्थी आहे, मी जेव्हा नागपूर विद्यापीठामध्ये बॅचलर ऑफ जर्नलिझम केलं, जे आजचं स्वर्गीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या नावाचं विद्यापीठ आहे, तेव्हा त्या कोर्सचं इतकं महत्त्व असायचं. जागा 40 आणि 600 ॲडमिशनसाठी फॉर्म आले होते. आणि एक मात्र अशी ती पदवी होती की ज्या पदवीमध्ये आम्हाला 12 विषय होते आणि एक विषय जरी नापास झाला तर पुन्हा 11 विषय द्यावे लागायचे. मला नेहमी आश्चर्य वाटायचं की बाकी प्रत्येक परीक्षेमध्ये एक विषय नापास झाला, बाकी जर आपण पास झालो तर तेवढीच सप्लिमेंटरीमध्ये एक विषय द्यावा लागतो. पण जर्नलिझममध्ये असं काय की एक विषय नापास झाला तर पुन्हा एकदा जशी कणकेची चपाती लाटताना चुकली की पुन्हा एकदा त्याचा गोळा करायचा आणि पुन्हा लाटायची. अशा पद्धतीने असं का होतं? तेव्हा श्रीपाद भालचंद्र जोशी, प्राध्यापक सावंत, मी सहज प्रश्न केला तेव्हा म्हणाले की पत्रकारिता ही डॉक्टरपेक्षाही अतिशय सहजपणे समाज मनाचं ऑपरेशन करणारी व्यवस्था आहे. यामध्ये चूक होता कामा नये. एक चूक समाजामध्ये अपप्रचार करते, समाजामध्ये अफवा पसरवते, समाजाचं मन कलुषित करते, समाजामध्ये दुही निर्माण करते, समाजामध्ये कुठं कुठं काही कारण नसताना एकमेकाविरुद्ध शत्रुता निर्माण करते. आणि म्हणून एका विषयात नापास झाले तर सर्व विषय द्या, कारण समाजाची अपेक्षा आहे की पत्रकार हा परफेक्टच असला पाहिजे. आणि म्हणून या भवनात हे भवन फक्त कागदावर बातम्या लिहिण्यासाठी नसावं. तर माझी अपेक्षा आहे की मेरे इस पत्रकार भवन में काहीतरी हटके काम व्हावं. हे पत्रकार भवनाची इमारत नव्हे तर या जिल्ह्यासाठी ज्ञानभवनाची इमारत व्हावी, संदर्भ भवन व्हावं, एक सुंदर वाचनालय व्हावं, शासकीय योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था ही या पत्रकार भवनातून व्हावी. आणि जेव्हाही तुम्ही आमची कधी आठवण कराल तेव्हा आम्ही तुमच्या सोबत निश्चितपणे असू, पूर्ण शक्तीने असू. कारण मी इथं करतो जी मदत ती समाजासाठी आहे, ती समाजाच्या हितासाठी आहे, ती जनहितासाठी आहे. ही भावना या कार्यालयामध्ये जेव्हाही मी येतो किंवा या कार्यालयाच्या समोरून दिवसातून 4दा जातो तेव्हा माझ्या मनात हीच भावना येते की या गावात अनेक इमारती असतील, पण ही इमारत माझ्या दृष्टीने या जिल्ह्याच्या प्रगतीमध्ये सर्वात मोठं शक्ती केंद्र होण्याची क्षमता या इमारतीत आहे. आणि याचाही विचार आपल्याला करावा लागेल. इथं आपण सर्वजण एकत्र आलो, पण एकत्र येताना विविध राजकीय पक्षाचे नेते इथं आहेत, अध्यक्ष आहेत, निवडणुका येतात जातात, सत्ता येते जाते, पण शेवटी ज्या गावात आपण राहतो, ज्या समाजात आपण राहतो, ज्या गावाचं आपण पाणी पिऊन मोठं होतो, ज्या गावाचं अन्न खाऊन मोठं होतो, ते गाव, तो जिल्हा हा प्रगतीच्या मार्गावर गेला पाहिजे. मला कधी कधी या गोष्टीचा आनंद होतो की जेव्हा मी वाचलं की स्वर्गीय मासा कंदकुमारांनी डिफेन्स आणलं, आमच्या देशाच्या सैन्याला लागणारे बॉम्ब भद्रावतीत तयार होतात. मी मनात विचार केला की माझ्या यातून एक चांगलं काम झालं की आता हे बॉम्ब टाकणारे शूरवीर माझ्या सैनिक शाळेतून तयार होतील. म्हणजे चांगला योगायोग झाला. इथून एखादा डिफेन्सचा चीफ तयार होईल, एखादा आर्मीचा चीफ तयार होईल, एखादा एअरफोर्सचा चीफ तयार होईल. आणि माननीय कन्नमवार साहेबांनी जो नींव लगाई उसको और आगे हम बढ़ा सकते हैं. पण या भौतिक संसाधन, भौतिक वस्तूच्या सोबत सर्वात मोठं आव्हान आमच्या समोर आहे आणि ते म्हणजे व्हॉट्सॲप विद्यापीठाचं. या व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून जे संशोधन केलं जातं हे तर वाट लावणारं संशोधन आहे. म्हणजे व्हॅलेंटाईन डेला शहीद दिवस करणारे महाभाग सुद्धा इथं आहे. आणि म्हणून आजच्या पत्रकारांच्या समोरचं आव्हान मोठं आहे. जाती जातीत विष कालवण्याच्या व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीची कामं,
खोटं बोल पण ठरवून बोल. पहिल्यांदा खोटं बोल पण रेटून बोल होतं. आता खोटं बोल पण ठरवून बोल. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी, अतिशय निगेटिव्ह बातम्या, नकारात्मक भावना, या विरुद्धची लढाई, या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या विरुद्धच्या लढाईत वरोडा नाकाच्या चौकातल्या या पत्रकार विद्यापीठाची लढाई सत्याच्या बाजूनी असावी ही अपेक्षा आहे. मग आमच्या आशिषजी म्हणाले की नागपूरच्या कोणाला कॉन्ट्रॅक्ट मिळाला आणि त्यांचा समज असा होता की बा ते वरोडामध्ये इमारत आहे, वरोडा नाक्यावर इमारत आहे. त्यांची समजण्याची चूक झाली, पण त्यांनी दुरुस्त केली. पण ज्या ठेकेदारांनी आपली चूक दुरुस्त करून मग ही इमारत इथं बांधली, त्या इमारतीत बसणाऱ्यांनी जेव्हा चूक लक्षात येते, ती चूक मात्र दुरुस्त करण्याचं काम आणि मार्गदर्शन या इमारतीतून ठेकेदाराच्या चुकीतून घेतलं पाहिजे. ही चूक होता कामा नये. ही चूक दुरुस्त झाली पाहिजे. आणि त्याही दृष्टीने माझी अपेक्षा आहे की नकारात्मक भावनेतून सकारात्मक भावनेकडे हा प्रवास व्हावा. आणि आमचा प्रवास नकारात्मक भावनेतून सकारात्मक भावनेकडे झाला तर मला विश्वास आहे की आपलं हे सर्वांचं जे मिशन आहे, हे मिशन सुंदर विचाराचं, सुंदर बातम्यांचं, सुंदर शब्दाचं, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज करण्याचं हे मिशन या महाराष्ट्रामध्ये या इमारतीतून 100% यशस्वी होईल ही अपेक्षा व्यक्त करत या निमित्ताने मी आपल्याला शुभकामना देतो. व या शुभकामना देताना आपण पत्रकार भवन बांधण्याची संधी, आपली सेवा करण्याची संधी मला उपलब्ध करून दिली, यासाठीही मी धन्यवाद देतो. की पत्रकार भवन बांधावं सुनीलजी आपल्यालाही वाटायचं, आज ती संधी तुम्ही सर्वांनी मला उपलब्ध केली. आणि मलाही जे अधिकार जनतेच्या आशीर्वादाने प्राप्त झाले, त्या अधिकाराचा उपयोग करून मलाही समाजाची सेवा करणाऱ्यांची सेवा करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. आणि याकरता बांधकाम विभागाचे अधिकारी असतील, या ठिकाणी श्री उदय यांनी सुद्धा यासाठी मेहनत केली. पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी वारंवार भेटायचे आणि विशेष करून माजी महापौर, आजच्या महापौर, उपमहापौर यांनीही या भवनासाठी विशेष लक्ष देऊन हे भवन इथं निर्माण व्हावं या दृष्टीने प्रयत्न केला. मी त्यांचंही अभिनंदन करतो आणि विश्वास व्यक्त करतो की या कार्यक्रमानंतर मी दीक्षाभूमीवर एक विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने एक सभागृह 4 वाजता त्याचंही उद्घाटन करतो आहे. पण आज तोही दिवस एक महत्त्वाचा आहे, कारण या देशामध्ये परिवर्तन करणारा प्रत्येक नेता हा पत्रकारच होता. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूकनायक असेल, बहिष्कृत भारत असेल, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे असं ठणकावून सांगणार आहे, सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का यावर अग्रलेख लिहिणारे लोकमान्य टिळक यांचा केसरी, महात्मा गांधी यांचा हरिजन, यंग इंडिया. मी विचार केला की पत्रकाराची शक्ती ही क्रांतीची शक्ती आहे. यांचाच आदर्शाचा परिपाठ घेत चंद्रपूर शहरातील व जिल्ह्यातील सर्व पत्रकार हे सुद्धा या महामानवाच्या विचारावर एक एक पाऊल पुढे टाकत, जे माझ्या अगोदरच्या भाषणात वक्त्यांनी भावना व्यक्त केली की जे चांगलं आहे त्याच्या पाठीशी उभे राहा, जे वाईट आहे त्याला ठोकून काढा, त्याच भावनेशी मी सहमत आहे. आणि दुसरी एक गोष्ट नक्की सांगतो मी की शेजारी असेल रामू तो शेजार धर्म मदद का रहता है. हाँ, वैसे ही ये अपना संस्कृति बताती है, शेजारी को कभी तकलीफ नहीं देना. वैसे दूसरी एक और संस्कृति में लिखी है कि जो वास्तु निर्माण में काम करता है उसके खिलाफ में कभी लिखना नहीं. आपके सर्वांना आनंदाने मैं धन्यवाद देता हूँ. और रामू मैं मजाक किया, मैं बाद में देखा तो टेंशन में आया था. नहीं, और टेंशन किसी ने दिया तो कोई चिंता करना नहीं.
दरवाजे हमेशा खुले हैं। धन्यवाद।